महाराष्ट्र प्रदेश सरपंच असोसिएशन व शिवसंग्राम पार्टीचा संयुक्त मेळावा टाउन हॉल येथे घेण्यात आला। तिवसा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी असलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन आमदार विनायक मेटे यांच्या हस्ते करण्यात आले। तिवसा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी सरपंच संघटना व शिवसंग्राम पार्टीचा संयुक्त मेळावा टाउन हॉल येथे घेण्यात आला। महायुतीचे नेते व शिवसंग्राम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्याला प्रमुख अतिथी महाराष्ट्र सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप भुयार, विदर्भ कार्याध्यक्ष जयंत निंबोरकर, अमरावती जिल्हा सरपंच संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील डहाके यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। या संघटनेच्या माध्यमातून आपण या राज्याच्या ग्रामीण भागाचे आणि सरपंचाचे प्रश्न, त्या गावाचे प्रश्न सोडवण्याचं काम अत्यंत चिकाटीने आपण केलेलं मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं। हे होत असताना आपण राजकारणाच्या बाहेर ही संघटना ठेवली। शिवसंग्राम सुद्धा राजकारणाच्या पलीकडे असणारी एक सामाजिक संघटना होती। तुमचं काम, आमचं काम, हे दोघांचंही काम सामाजिक संघटनेचंच होतं। समाजाचं काम करणं हे आपलं काम आणि कर्तव्य होतं। परंतु एवढ्या वर्षाच्या कालावधीच्या नंतर काम केल्याच्या नंतर एक आमच्या लक्षात आलं की समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील, कोणत्याही घटकाचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याला राजकारणाची आणि सत्तेची जोड असल्याशिवाय प्रश्न सुटू शकत नाही। आणि ते पटल्यामुळं आम्ही शिवसंग्रामने राजकीय पक्ष म्हणून रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष म्हणून आज संपूर्ण राजकारणामध्ये कार्यरत आम्ही सुद्धा झालेलो आहोत। आणि त्याचा पहिलाच धक्का या महाराष्ट्राने पाहिला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या जी पानिपत झालं त्यामध्ये शिवसंग्रामचा सुद्धा मोठा वाटा या राज्यामध्ये आहे। हे नागपूर हे त्याच्या खेड्यापाड्यातले प्रश्न निश्चितपणे सुटतील। आणि म्हणून मी माझं भाषण नंतर सुरू करण्याच्या अगोदर, पुढे सुरू ठेवण्याच्या अगोदर मी तुम्हाला विनंती करेल, तुम्हाला हा सगळ्या या संघटनेमध्ये जरी विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील, ज्यांना कुणाला शिवसंग्रामचे आणि महायुतीचे विचार पटत असतील, त्यांनी या आमच्या व्यासपीठावर आमच्या पक्षामध्ये जरूर यावं। पण मी तुम्हाला, बाकीच्याला मी कुणाला फार विनंती करणार नाही, कारण तो प्रत्येकाचा व्यक्तिगत अधिकार आहे, प्रत्येकाचं मत स्वातंत्र्य आहे। पण तुम्हाला मात्र तुमची जबाबदारी आहे, तुम्ही ती स्वतःहून घेतलेली की या राज्यामधले जे ग्रामीण भागामध्ये जे प्रमुख पदाधिकारी आहेत, सरपंच आहेत, यांचं भलं करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांना विकासाला चालना देणं, हे तुम्ही स्वतःहून अंगीकारलेलं आहे। आणि ते जर करायचं असेल, त्यांना न्याय द्यायचा असेल तर येणारं सरकार हे महायुतीचं आहे आणि त्याचा प्रमुख पक्ष शिवसंग्राम आहे, त्या पक्षामध्ये तुम्ही आलं पाहिजे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथील तलाठी अर्डक यांची विभागीय स्तरावर चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात लाभार्थ्यांनी देश बचाव पार्टीच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। वाढोणा रामनाथ येथील तलाठी अर्डक यांनी शासनाच्या गारपीटग्रस्त निधीत मोठा घोळ केल्याचं वाढोणा रामनाथ येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात लाभार्थ्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। देश बचाव पार्टीच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आलं आहे। मुक्काम पोस्ट वाढोणा रामनाथ, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती। आणि हे पटवारी म्हणजे नामदेव हिवराळे हा कोतवाल आणि अर्डक पटवारी यांनी हजार रुपये घेऊन लोकाले भरपूर पैसा दिला
बाकीचे काही लोक वंचित राहिलेले आहे, त्या कारणानं आम्ही इथं आलेलो आहोत. लक्ष्मण सदुसा शहाडे, वाडोना रामनाथ, तालुका नांदगाव खंडेश्वर, रहिवासी वाडोना. तर आमच्या नव्याण्णव 1 सरे नंबरात वीर मोटर पंप असून गहू हरभरा 5 एकर शेती बागायत असून सुद्धा मी कोतवाल नामदेवराव हिवराळे यांच्या मागे पहिल्या यादीपासून लागलो, तरीही तो नाव टाकायला तयार नाही. दुसरी यादी येणार आहे त्यातनी नाव टाकतो असा म्हणणार. नंतर मी हिवराळे नामदेवरावच्या मागे दुसरी यादी आल्यानंतर म्हटलं नाव आमचं नाही आहे. तर तो म्हणे तुम्ही पटवाऱ्याला म्हणा. मग मी अर्डकला फोन केला. अर्डकला म्हटलं माझं नाव यादीत नाही आहे. ते सपा म्हणाले याद्या संपल्या, आता नाव तुमचं येणार नाही, तुम्ही जे करसान ते कंप्लीट करून घ्या. शोभा रामदास शाळे बोलत आहे. पटवाऱ्याने पहिल्या यादीत नाव नाही टाकले, दुसरी यादी म्हटले मी की नाव नाही आले बा, तुम्ही आमचे टाकले नाही, तिसरी यादी येते की नाही. तर तो म्हणत होता की आता येत नाही. प्रत्येक लोकांच्या एकेका घरी 6-6 लोकांचं 7-7 लोकांचं नाव टाकले त्याने, पण आमचे वीर पंप असून इथं आमचे नाव टाकले नाही. म्हणून आम्ही त्यांना म्हणलं की का नाही टाकले बा आमचं तुम्ही नाव. तर ते म्हणत होते की आम्ही टाकत नाही, आता तुम्ही तिसऱ्या यादीत टाकत नाही, तुमच्याच्यानं काय होते ते तुम्ही करून घ्या, असे म्हणत होते ते आम्हाला. पुन्हा गरीब लोक सोडले, ते बाया गरीब बाया सोडल्या, त्यांना काहीच लाभ मिळाला नाही. किरण नारायण जगवार, राहणार वाडोना रामनाथ, कंपोस्ट नांदगाव तालुका अमरावती जिल्हा. काय हे गारपीट ग्रस्त ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस एक यादी आली. नंतर मी पटवाऱ्याला म्हटलं का माझं नाव नाही टाकलं का. ते म्हणे तुमच्या दुसऱ्या यादीत नाव येते. दुसरी यादीत पाहिलं तरी मिळालं नाही. माझ्या शेती माझ्या भावाचं 2-2.5 एकर 1 हेक्टर वावर आहे, त्याला लाभ मिळाला 38,000. मला काम नाही मिळाला. तर तो म्हणे त्यांचे पैसे खर्च झाले, काय तुमचे पैसे शिल्लक आहे. मग तरी पाहिलं आता पण ते तिसरी यादी येत नाही. यायनं घरी बसून सर्वे केला. बरं सर्वे करून सर्वे नंबर टाकले नाही. त्यांनी बँकेचा कोट नंबर टाकून त्याला पैसे मिळाले. एका घरी 4-4, 5-5 घरी पोरायचे नावं, नातायचे नावं, बापाचे नावं, सर्वांना लाख रुपये घरून गप्प बसले. आम्ही हे जे वंचित लोक राहिलो, या लोकांनी लाभ नाही मिळाले, याकरता आम्ही आता इथे आलो. मंगला सुरेश गुल्लाने मी बोलत आहे, वाडोना रामनाथ. ऑर्डकने पैसे खाल्ले तरी आमचे नाव यादीत घातले नाही आणि धाब्यावर बसून त्याने नाव लोकांचे भरवले. माझ्या शेती 6.5 एकर असून माझ्या शेतात खरी हरभरा गहू असताना ऑर्डकने माझे नाव टाकलेले नाही. मला म्हटलं की 1,000 रुपये पाहिजे, मी आणि दिले 1,000 रुपये दिले. मला वाटलं नाव यादीत घालणार असं म्हटल्यानंतर मी 1,000 रुपये दिलेले आहे ऑर्डकला, आणि पण तरी त्यानं मला नाव टाकले नाही माझे. मग काय करा, आसपास शेजारी सगळ्याला पैसे आले, एकाच्या खात्यातनी 3-3, 4-4 जणाला पैसे आले. आमचे दोघांचे शेती नंबर असून आम्हाला पैसे मिळाले नाही. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. गांधी चौक इतवारा बाजार मार्गावर अपघात झाला. एका ऑटोने दुचाकीला धडक दिली. MH27P 6655 क्रमांकाचा हा ऑटो रॉंग साईड होता. या ऑटोने MH27AV 3254 क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. आपलं नाव सांगण्याच्या स्थितीतही तो नव्हता. त्याला झटके येऊ लागले होते. संधी साधून ऑटो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. निसर्गाचा लहरीपणा, भर पावसाळ्यात उन्हाच्या झळा यांनी आजारांच्या साथी पसरल्या आहेत. रोज कमीत कमी 15 डायरियाचे रुग्ण दाखल होत असल्याची माहिती आहे. इरविनचा बाह्य रुग्ण विभागही रुग्णांनी खचाखच भरलेला आहे. सर्दी, ताप, खोकला, मलेरिया, डायरिया असे आजार बळावले आहेत. वेळीच उपाययोजना न झाल्यास गंभीर अवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंग्लंड येथील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा राष्ट्रध्वज उलटा फडकवला गेला आणि कुत्र्याच्या पाठीवर भारताचं नाव लिहिण्यात आलं. याचा निषेध हिंदू जनजागृती समितीने केलाय. याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.
तसंच मदरशांना देण्यात येणारं 100 कोटी रुपयांचं अनुदान रहित करून देशातील मदरशांच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे। नमस्कार, अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। त्यामधला पहिला विषय होता की नुकतंच ग्लासगो इंग्लंड या ठिकाणी जी राष्ट्रकुल स्पर्धा झाली, त्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा उलटा फडकवण्यात आला, म्हणजे त्याचा भगवा रंग हा जमिनीच्या दिशेने दाखवण्यात आला। तर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची पहिली मागणी आहे। त्याचप्रमाणे ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेवर भारताने कायमस्वरूपी बहिष्कार घालावा ही दुसरी मागणी आहे। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी दुसरं निवेदन देण्यात आलं, त्यामध्ये नुकतंच मेरठ उत्तर प्रदेश या ठिकाणी एका हिंदू मुलीवर मदरशामध्ये जो सामूहिक बलात्कार झाला, तर त्यानंतर या प्रकरणाला धरून सर्व मदरशांची कसून चौकशी करण्यात यावी। त्याचप्रमाणे केंद्र शासनाने मदरशांसाठी जाहीर केलेले 100 कोटींचे अनुदान रहित केले जावे, या 4 मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती या ठिकाणी निवेदन देण्यात आले। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात कारवाई करणार असल्याचं आश्वासन उपस्थितांना दिलं। धन्यवाद। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय। महाराष्ट्रातून 38 तर विदर्भातून 8 जागा लढवण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। अभूतपूर्व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होत आहे। गेल्या 14 महिन्यापासून शेतकरी नैसर्गिक संकटाचा सामना करीत आहे आणि कधी नव्हे इतकी भयंकर हालत शेतकऱ्यांची झालेली आहे। शेतकरी समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळाले पाहिजे, शेतीमालाचे भाव मिळाले पाहिजे, जेणेकरून ग्रामीण जीवन हे सुखी आणि संपन्न होईल। हा आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यक्रम आहे आणि येत्या विधानसभेमध्ये शेतकरी समस्येला व्यासपीठ मिळावं, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर यावेत आणि या दुष्काळातून शेतकऱ्याला सावरण्याचं काम व्हावं, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भात येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ज्या हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। डायरियाच्या रुग्णांनी इरविनचा वॉर्ड खचाखच, मलेरिया डायरियाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, सुरक्षा उपायांची गरज। जागतिक छायाचित्र दिन साजरा, छायाचित्रकारांचं भावपूर्ण स्वागत, छायाचित्र दिनी रॅलीचं आयोजन। शहरात आढळला डेंग्यूचा रुग्ण, गलिच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव, 12 वर्षांच्या मुलीला झालाय डेंग्यू। इस्मावर चाकूने जीवघेणा हल्ला, दिवसाढवळ्या होतायत हल्ले, चोऱ्या वाढल्या, शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। सरपंच संघटनेचा मेळावा, तिवसा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आयोजन। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। नमस्कार।